श्रीरामचंद्रा करुणा समुद्रा, ध्यातो तुझी राजस योग मुद्रा, नेत्री नयरे तुझवीन निद्रा, कै भेटती बा मजला सुभद्रा, सुखा सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्यायचा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा, मला वाटते अंतरी त्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे, अपत्या परिपादवी प्रेमग्रासा, महाराजया सद्गुरु रामदासा, ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं, द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम्, एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षीभूतं, भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। गुरुचरणप्रतापे पुण्यपापे जळाली, त्रिभुवन समतीर्थे ज्ञानगंगे मिळाली, शुभाशुभ पाहता भावना राम झाली, निशिदिनी गुरुराया उन्मनी झोप आली। श्रीराम समर्थ। अंतरी गेलिया अमृत, बाह्य काया लखलखित, अंतरस्थिती पाणता संत, लक्षणे कैसी श्रीराम, झाले आत्मज्ञान बरवे, हे कैसे निपात जाणावे, म्हणून बोलिले स्वभावे, साधू लक्षणे श्रीराम, ऐक सिद्धाचे लक्षण, सिद्ध म्हणजे स्वरूप जाण, तेथे पाहता वेगळेपण मुळीच नाही श्रीराम, स्वरूप होऊन राहिजे, तया नाव सिद्ध बोलिजे, सिद्ध स्वरूपीची साजे सिद्धपण श्रीराम, वेदशास्त्री जे प्रसिद्ध, स्वस्वरूप स्वतः सिद्ध, तयासीच बोलिजे सिद्ध, अन्यथा न घडे श्रीराम। परमपवित्र दासबोध, दासबोध दशक 8 आणि समास 9, सिद्ध लक्षण नाम समास आज महाराजांच्या सेवेसाठी घेतलेला आहे। दासबोध हा ग्रंथच मुळे आपला संप्रदायाचा अधिकृत ग्रंथ आहे आणि गेली 100हून अधिक वर्ष झाली असतील की दासबोधाचं वाचन चालूच आहे। निंबर्गी महाराज, भाऊसाहेब महाराज, अंबुराव महाराज हे सर्वच्या सर्व आपले सद्गुरू स्वरूप दासबोधावरती प्रवचन करत होते। हे दासबोधाची पोथी सांगणं हा आपला कुळधर्म आहे असं मी म्हणतो। कुळधर्म, बाकीचे धर्म असतात पण दासबोध सांगणं हा एक कुळधर्म आहे आणि त्यामुळे ज्यावेळी इथं उमदीचं प्रवचनाचं निमंत्रण आलं आणि डॉक्टर बार्शीकरांनी मला विचारलं की काय बोलणार, विषय काय, दासबोध, कारण आपला तो कुळधर्म आहे की दासबोध सांगायचा आहे। सहसा दासबोधावरती कोण बोलायला जात नाही आहे कारण त्यांना वाटतं की मराठी आहे, सोपं आहे, पण वास्तविक आता दासबोध देखील तेवढाच अवघड आहे, तो समजून घेतला पाहिजे। आणि जो आज समास इथं घेतलेला जो सिद्ध लक्षण नाम समास, ही जी लक्षणं जी आहेत ती आपली नाही आहेत, ते आपल्याला माहिती आहे, म्हणजे मला तरी माहिती आहे की ते काय माझं लक्षण नाही आहे सिद्ध लक्षण, पण महाराजांची ती लक्षणं आहेत, निंबर्गी महाराजांची ती लक्षणं आहेत, बाबांची ती लक्षणं आहेत, गुरुदेवांची ती लक्षणं आहेत। आणि याचा विचार करण्याचं कारण काय आहे की आपल्या जीवनासमोर एक ध्येय आपण ठेवलेलं आहे आणि ते कुठलं ध्येय आहे तर स्वरूपाचा साक्षात्कार करून घेणं हे आपल्या जीवनाचं ध्येय आहे। परमार्थाचा अंतिम शिखर गाठणं हे आपल्या जीवनाचं ध्येय आहे आणि ते ध्येय गाठण्यासाठी आपल्याला कुठपर्यंत जायचं आहे हे समजून घेण्यासाठी ही सिद्ध लक्षण सांगितले। समर्थांचे आपल्यावरती एवढे उपकार झालेले आहेत की त्यांनी आपल्याला कुठल्याही गोंधळामध्ये ठेवलेलं नाही। ज्या व्यक्तीला आपण शरण जाणार आहोत, सद्गुरूंना शरण गेलं पाहिजे असं म्हणतात, पण ती व्यक्ती सद्गुरू आहे की नाही ही गोष्ट आपल्याला कळली पाहिजे आणि म्हणून समर्थांनी सद्गुरूची लक्षणं पण दिली आणि त्याच्याबरोबर सिद्ध पुरुषाची पण लक्षणं दिली। त्यामुळे ज्याला मी तनुमनु जीवे, शरणासी लागावे आणि अगर्वता करावे दास्य सकळ, अशी आंतरिक स्थिती मी जर बांधणार असेल तर ती व्यक्ती सद्गुरू आहे की नाही हे बघितलं पाहिजे। आणि म्हणून
ती सद्गुरूंची लक्षणं असतील, ती सगळी लक्षणं पुन्हा पुन्हा वाचली पाहिजेत आणि बघितलं पाहिजे की आपण कुठे आहोत. कारण एका दिवसामध्ये माणूस सिद्ध होत नाही. एका दिवसामध्ये माणूस सिद्ध होत नाही की कानावरती वचन पडलं, एखादं नाम सद्गुरूंनी दिलं आणि लगेचच तो त्या बोधाशी एकरूप झाला, असं कदापिही होत नाही. कारण स्वतः माऊली महाराजांनी म्हटलेलं आहे, कानावचनाची भेटी सरिसाची पै किरीटी वस्तू होऊन या उठी ऐसा कवणू एकूजो. की कानावरती तत्वम अति असं वाक्य पडलं रे पडलं की ती व्यक्ती सोहम भावाशी एकरूप झाली असा कोट्यावधीमध्ये एखादा माणूस असतो. बाकीच्या सर्वांना ते प्रयत्न करावे लागतात. ज्या महाराजांचं इथे जन्मस्थान आहे त्या महाराजांनीच निंबर्गी महाराजांच्याकडनं अनुग्रह घेतलेला आहे, नाम घेतलेला आहे. आणि ते कधी की बाल्यदशेमध्येच घेतलेलं आहे की ज्या वयामध्ये अंतःकरणाची मनाची माती ओली असते आणि त्याला मोल्डिंग आपण करू शकतो, त्या वयामध्ये सद्गुरूंच्याकडे आलो तर त्याचा विशेषत्वानं फायदा होतो. आणि याच उंदीमध्ये दररोज ते मारुतीची पूजा करत होते आणि साधूभावांनी पडी घेऊन उलथावे की काय भाऊराया तू काय तुझी भक्ती वगैरे असं त्यांना अगदी प्रेमाने गोंजारत नंतर खरा देव काय आहे हे दाखवण्यासाठी निंबर्गी महाराजांच्याकडे ते घेऊन गेले. आणि त्याच्यानंतर साधूभावांच्या तर्फे त्यांना नाम देण्यात आलं. नाम दिल्यानंतर इट इज अ इनिशिएशन. गुरुदेवांचा शब्द काय की त्यांना इनिशिएशन पाहिजे, काय ते इनिशिएशन झालं. अनुग्रह झाला म्हणजे सुरुवात झाली. शिष्य म्हणून त्याचा स्वीकार केलेला आहे, पण तो एका दिवसामध्ये सिद्ध होत नाही. कारण आपल्या सद्गुरूंची सगळ्यांची चरित्र जर आपण बघितली तर असं लक्षात येतं की काळ त्याला जावा लागतो. आणि तो काळ कधी कधी निंबर्गी महाराजांच्या बाबतीमध्ये 36 वर्षाचा काळ गेलेला आहे. अनुग्रह घेऊन त्याच्यानंतर 36 वर्ष सलग नामस्मरण करता करता ते सिद्ध अवस्थेला पोचले. तोपर्यंत नाही. त्याच्यानंतर महाराजांचं जर उदाहरण घेतलं तर महाराजांना देखील जवळजवळ 18 वर्षाचा काळ तिथं घालवायला आला नाही. कारण त्यांनी स्वतःच लिहिलंय, रात्रीचा नेम मी उभा राहून करत होतो. रात्री 10 ते 12 जो नेम होता तो त्याचा उभं राहून ते नेम करत होते. आणि तो किती काळ गेला तर 18 वर्षापर्यंत गेला. की त्यांनी ते 2 बांबू वगैरे लावलेले होते आणि झोप येऊ नये म्हणून त्याच्यात हात त्याच्यामध्ये घालून तिथं ते नामस्मरण करत होते. म्हणजे 18 वर्षाचा काळ गेलेला आहे. ज्या गुरुदेवांना भाऊसाहेब महाराजांनी नाम दिलं आपल्याला सगळ्यांना माहिती ती गोष्ट की वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी 1901 साली बसप्पा कटगी जमखंडीला तिथे गुरुदेवांना नाम दिलं. आणि नाम दिल्यानंतर मधला काळ किती वर्षाचा गेलेला आहे ना, जवळजवळ 19 वर्षाचा काळ गेलेला आहे. 19 वर्षाचा काळ गेल्यानंतर गुरुदेव असं म्हणतात, जो साक्षात्कार प्रल्हाद, नारद, ध्रुव हे जे महाभागवत आहेत त्यांना जो ईश्वराचा साक्षात्कार झाला, तो ईश्वराचा साक्षात्कार महाराजांच्या कृपेनं मला झालेला आहे. आता माझ्या पुरता परमार्थ संपला. म्हणजे मला काय म्हणायचंय, 19 वर्षाचा काळ झाला हो. 19 वर्ष काळ गेल्यानंतर ती व्यक्ती सिद्ध अवस्थेला पोचू शकते. ज्या रामकृष्णांचं चरित्र आपण बघतो तर रामकृष्णांनी असं म्हटलेलं आहे की 12 वर्षापर्यंत माझ्या आयुष्यामध्ये ईश्वरी प्रेमाचं तुफान सुटलेलं होतं. शब्द किती सुंदर वापरले, तुफान सुटलेलं होतं. इथं मी नेहमी विचार करतो की त्यांच्या आयुष्यामध्ये तुफान वादळ वगैरे सुटलेलं होतं. आपल्या आयुष्यातला वारा देखील हलत नाही, वारा देखील हलत नाही. म्हणजे काय ते प्रेम असू शकेल. आणि त्या प्रेमानं मग 12 वर्षाचा काळ म्हणजे जो राम झाला, जो कृष्ण झाला, तो सांप्रत रामकृष्ण तुझ्या वेदांताच्या भाषेत नव्हे तर प्रत्यक्ष, असं त्यांनी विवेकानंदांना सांगितलं की वेदांताच्या प्रत्यक्ष मी तोच आहे. आणि स्वतः भाऊसाहेब महाराज तेच म्हणत होते की जो राम होऊन आला, जो कृष्ण होऊन आला, तोच निंबर्गी महाराज होऊन आलेला आहे. विचार केला पाहिजे की जो रामकृष्ण होऊन आलेला आहे तीच व्यक्ती नरदेह धारण करून आल्यानंतर त्यांना देखील आपल्या मनाशी शरीराशी झगडत
तिथपर्यंत जायला लागतं की ती सिद्धावस्था पोचायला, म्हणजे तपाचा काळ किमान तो गेलाच पाहिजे. तप 2 तप. काय असतं की जीव हा जन्मजन्म साधना करत आला असतो, एका जन्मातलं हे कधीच नसतं. गुरुदेवांनी एका ठिकाणी म्हटलेलंच आहे, ते आणि एक गृहस्थ दोघेही ध्यानाला बसले होते आणि 1 तासानंतर ते उठले आणि गुरुदेव अजूनही त्या ध्यानामध्ये तल्लीन झालेले होते आणि एखादा नाग डुलावा तसं ते डुलत होते. तर त्यांना विचारलं की काय तुम्ही असे डुलत का होता ध्यानामध्ये? तर म्हणले माझ्यासमोर तो शेष होता आणि तो जसा नाग जसा हलेल तसा मी हलत होतो. ते म्हणले की आम्हाला असं काही दर्शन होत नाही. ते म्हणले बाबा हे एका जन्माचं नाही आहे, एका जन्माचं नाही आहे, हे अनेक जन्मांचं आहे. अनेक जन्म जीव करत आलेला असतो, म्हणून तर अनंत जन्मांतरीचे पुण्य जोडे, म्हणून हा परमार्थकडे मुख्य परमात्मा आतुडे अनुभवाशी. धन्य धन्य ते भाविक जन जिही जोडिले हरिनिधान, अनंत जन्मांतरीचे पुण्य हळाशी आहे. त्या अनंत जन्मांतरीचं पुण्य आहे. त्यामुळे नामदेव महाराजांनी ते सांगितलं, जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले तेव्हा या विठ्ठली कृपा केली. अनेक जन्माचं ते असतं आणि त्यामुळं महाराजांना देखील एक 18 वर्षाचा काळ गेल्यानंतर त्यांना ती अवस्था प्राप्त झाली. आणि मग निंबार्की महाराजांनी आपल्यावरचं ते काय घोंगडं असेल कामं त्यांच्यावरती झटकलं आणि ते म्हणले भाऊराया मी आता तुला सगळं दिलेलं आहे. म्हणजे अष्टमहासिद्धी सकट जे जे काही ज्ञानाची अवस्था होती ती सगळी त्यांच्या बाबतीमध्ये परिपूर्ण झाली. आता काय होतंय की सिद्ध पुरुष हा कुठेही बोर्ड लावून बसत नाही. मग हे लक्षात घेतलं पाहिजे. अलीकडे ती व्हिजिटिंग कार्ड वगैरे असतात ती की जे कीर्तनकार प्रवचनकार महाराज लोक असतात ना, ते व्हिजिटिंग कार्ड, माझं व्हिजिटिंग कार्ड ठेवा, त्याच्यावरती लिहिलेलं असतं सगळं. हरिभक्त परायण अमके अमके महाराज, फोन नंबर, कॉन्टॅक्ट नंबर, त्याच्यानंतर खाली टीप लिहिलेली असते सगळी की हे हे सगळं प्रवचन कीर्तनासाठी संपर्क साधा वगैरे. तर ॲक्च्युली जी सिद्ध झालेली व्यक्ती आहे ती विश्वात्मक झालेली असते, त्यामुळे त्याला असे आयडेंटिटी कार्ड वगैरे द्यायची काही गरज नसते. दुसरी गोष्ट त्यांनी घरावरती बोर्डही लावलेला नसतो त्याचा महाराज इथे राहतात वगैरे, असला बोर्ड वगैरे काय नाही. मामासाहेब दांडेकर हे खूप वेळा दौऱ्यावरती असायचे आणि ते ज्या गल्लीमध्ये राहायचे आणि त्या घरामध्ये राहायचे, तर चरित्रकारांनी असं लिहिलेलं आहे की मामासाहेब पुण्यात आले ही गोष्ट सांगण्याची गरजच नाही म्हणे, कारण त्या रस्त्यावरनं रहदारी वाढली की लक्षात घ्यायचं की मामासाहेब पुण्यामध्ये आलेले आहेत, दांडेकर आलेले आहेत पुण्यामध्ये. म्हणजे ही जी गोष्ट आहे की त्यांनी कुठेही बोर्ड लावून ठेवलेला नव्हता. हरिभक्त पारायण, सोनोपंत दांडेकर, MA वगैरे काय बोर्ड नाही, काही नाही. लक्षात घेतलं पाहिजे की ही प्रसिद्धी परामुक्ता त्यांच्या ठिकाणी असते. त्यामुळे महाराजांनी कुठं असं काही हे केलेलं नव्हतं. आता इथं सुरुवात कशी केलेली आहे, अंतरी गेली या अमृत बाह्य काया लखलखित अंतरस्थिती बाणता संत लक्षणे कैसी. मुळातच दासबोध हा गुरुशिष्यांचा संवाद सुरुवातीलाच म्हटलेलं आहे. ग्रंथा नाम दासबोध गुरुशिष्यांचा संवाद येत बोलीला विषय भक्ती मार्ग. कल्याण स्वामी त्यांना विचारतात की बाबा अंतरस्थिती मांडलेला संत आहे हा, ज्यानं अमृत सेवन केलेलं आहे, नामामृत म्हणून, किंवा ज्याला अमृताचा अनुभव आलेला आहे, तर बाह्य अंगाने तो दिसतो आहे, लखलखित दिसतो आहे, ज्ञानाची परिपूर्ण अवस्था आहे, पण त्यांची लक्षणं काय आहेत त्यांना आम्ही ओळखायचं कसं? ओळखता शक्य नाही ना. म्हणजे या 100 वर्षापूर्वीचं खेडेगाव, म्हणजे आज एवढ्या सुधारणा दिसत आहेत. ज्यावेळी महाराजांचा काळ होता तर त्या काळामध्ये काय सुधारणा असणार नाही. म्हणजे महाराजांचा वेश देखील तसाच होता की जाडं भरडं धोतर, त्याच्यानंतर काय त्याच्या अंगरखा घातलेला असेल किंवा काय. ज्यावेळी काकासाहेब तुळपुळे दत्त जयंतीच्या दिवशी त्यांचा अनुग्रह घेण्यासाठी आले आणि महाराजांनी त्यांना विचारलं की काय तुम्हाला नाम घ्यायचं? हो घ्यायचं म्हणलं. म्हणलं मी दाढी वाढवलेली नाही, माझ्या काही जटा वगैरे काही नाही आहेत आणि भगवे कपडे पण घातलेले नाहीत, मग तुम्हाला मी साधू असं कसं काय वाटतं म्हणलं. तर त्याच्यावरती ते म्हणाले की गुरुदेव रानडे, म्हणजे त्यावेळी गुरुदेव नव्हते, रामभाऊ रानडे आमच्या वर्गाला शिकवतात आणि ते तुम्हाला देवासारखे मानतात. आणि त्याच्यावरनं मी त्रैराशिक मांडलं की ज्या अर्थी गुरुदेव रानडे म्हणजे
व्हेरी रिस्पेक्टेबल पर्सन ना, म्हणजे गुरुदेवांच्या विषयी अत्यंत पूज्य भाव काकासाहेबांचा होता. आणि ते म्हटले की एवढा पूज्य मनुष्य तुम्हाला देव मानतोय, त्यावरनं तुम्ही साधू असायला पाहिजे आणि यासाठी मी आलेलो आहे. आता काय झालं होतं की बाह्य लक्षणं कुठंच नाही ना, अंतरी निर्मळ, वाचेचा रसाळ, त्याच्या गाळामाळा असूनच, अंतरी अनुभूती चोखाळल्या वाटा, त्याच्या माथा जटा असूनच, परस्त्रीच्या ठाई जो का नपुसक, त्याच्या अंगा राख असूनच, परनिंदे मुका, परद्रव्या अंध, ऐसा संत देखा तुका. म्हणे की तुकाराम महाराज सांगतात, लक्षणं सांगतात संतांची, की अशा प्रकारचं बाह्य कुठलंही स्वरूप नाही, पण तरी देखील तो संत आहे. परद्रव्य अंध, परनिंदे मुका आहेत, अंगाला राख असलेले काही नाही, बाह्य कुठलंही लक्षण नाही. आणि त्यामुळं इथं जे म्हटलेलं आहे की अंतरी गेलिया अमृत, की काय अमृत गेलेलं असेल की ज्याच्यामुळं हा मनुष्य, हा महात्मा बाह्य काय या लखलखीत झालेली आहे. म्हणजे कसं की सुहास्य वदन, प्रसन्न दर्शन, निर्मल अंतःकरण, बघितल्यानंतरच वाटतं की हा साधू पुरुष असला पाहिजे, एवढं ते दर्शन आहे. आणि त्याच्यामुळं अंतरस्थिती बांधता की अंतरस्थिती बांधली हे कसं ओळखायचं कसं. कारण काय झालंय की सोन्याचं लाणं आणि मुलाम्याचं लाणं हे आजकाल बाजारामध्ये इतक्या ठिकाणी दिसतंय आपल्याला की जैसे बोलणे बोलावे, तैसे चालणे चालावे, हे असं लोक करतच नाहीये. जोपर्यंत ते व्यासपीठावरती बसलेलं असेल तोपर्यंत वैराग्याच्या गोष्टी आहेत, तोपर्यंत संसार मिथ्या आहे, अमका आहे, तमका आहे, हे सगळं सांगतील, ब्रह्मसत्य, जगन्मिथ्या वगैरे सगळे सिद्धांत मांडतील. पण आतमध्ये आत्मसमाधान नाही. म्हणजे काय की वेद वेदांताचे संपादनी ज्ञान देत असे व्याख्यान लोकांचे, पण अद्वैत वेदांत मांडितो सिद्धांत देऊनी दृष्टांत नानाविध, भला ज्ञाता वक्ता ऐसी कीर्ती होता, स्वर्ग दो हाता आला अशी वाटे. स्वामी म्हणे नाही आत्मज्ञान आहे, व्यर्थाभिमान पाठीत त्याचा. कारण खाली उतरला की त्याचं सगळे चेंजेस सुरू झाले. पहिल्यांदा पैसे किती ते पाकिटात बरोबर आहेत की नाही. मी उपरीला एकदा प्रवचनला गेलो होतो, कोल्हापूरजवळ उपरी, तर तिथल्या एका सद्ग्रस्तानं मला सांगितलं की अमक्या महाराजांना बोलवलं होतं आणि काय होतं की पैसे तेवढे जमतीलच असं काही नाही, कारण बिदागी बऱ्याच वेळा मोठी असते हो. आणि आपल्याला माहिती आहे की बरेच विद्या वाचस्पती वगैरे वगैरे लोक असतात ना, पुण्यातले इकडचे तिकडचे वगैरे. आमचे सर 50,000 रुपये घेतल्याशिवाय येतच नाही. 3 दिवसाच्या कार्यक्रमाचे 50,000. आणि मग त्याच्याही पेक्षा मोठे कर वगैरे महाराज गावाचे लावलेले, त्यांचं लाखात असे हो, लाखातली गणित आहेत ही सगळी. त्यामुळे काय आहे की हे लक्षात घेतलं पाहिजे की खरं सोन्याचं नाणं काय आहे आणि मुलाम्याचं नाणं काय. त्यामुळे खाली उतरलं तर त्या उपरीच्या माणसानं मला सांगितलं की त्यानं पाकिट उघडून बघितलं तर त्यामध्ये 1,000-2,000 रुपये कमी होते हो. त्यानं पाकिटाचं फेकून दिलं. नाही म्हटलं, जेवढं ठरलं तेवढं द्यायचं म्हटलं, जेवढं ठरलं तेवढे पैसे द्यायचे म्हटलं, मी कमी अजिबात घेणार नाही. आता विचार करा, इथं आपल्या संप्रदायामध्ये त्या अंगाऱ्याला शिवून शपथ घ्यायला लागते, द्रव्य परस्त्री याच्यापासून दूर राहील अशी शपथ घेतल्यानंतर पुढं अनुग्रह होतो. म्हणजे किती कठोरतेनं त्यांनी ते पाळलेलं असलं पाहिजे हे लक्षात घेतंय की स्वतःच्या घोड्याला लागणारी संधी किंवा घोड्याचं खाणं ते सगळं आपल्याबरोबर महाराज घेऊन जात होते. आपल्यासाठी लागणारा शिधा सामुग्री घेऊन जात होती सुरुवातीच्या काळामध्ये. आणि नंतर ज्यावेळी ते तसं शक्य झालं नाही तर ज्या घरामध्ये उतरत होते त्या ठिकाणी त्या स्त्रीला एखादा खण किंवा एखादा रुपया किंवा काहीतरी मुलाला काहीतरी द्यायचं असं त्यांनी प्रकाश केला की जणू आपला कुठलाही भार, महाराजांनी असं म्हटलेलं आहे, सुपारीच्या खांड्यासाठी देखील दुसऱ्यावरती अवलंबून राहू नये. म्हणजे वैराग्याची पराकाष्ठा काय असू शकते हे महाराजांच्या बाबतीमध्ये आपल्याला दिसतं. म्हणून त्यांनी ते प्रश्न बरोबर विचारलेला आहे की अंतरस्थिती बाणता लक्षणं कैसी झाले आत्मज्ञान बरवे, हे कैसेही पा जाणावे, म्हणून हे बोलिलो स्वभावे साधू लक्षण. किंवा आत्मज्ञान या व्यक्तीला झालेलं आहे की नाही हे कसं करणार ना. ऍक्च्युली काय असतं माहिती आहे का, की तेवढी लेवल आपली जोपर्यंत जात नाही
तोपर्यंत आपल्याला ते समोरच्या व्यक्तीला काय अनुभव आहे काय कळत नाही. त्यावेळी काकासाहेब कारखानेसनी ॲक्च्युली कसं आहे की विष्णूबाबा जोग महाराजांची प्रवचनं कीर्तनं ऐकण्यासाठी गुरुदेव हे पुण्यामध्ये जातात आणि एक व्याख्यान उपनिषदावरती त्यांनी आळंदीला दिलं होतं वारकरी शिक्षण संस्थेमध्ये. आणि विष्णुबा जोग महाराजांनी अतिशय कौतुक केलं. ते म्हणजे उपनिषदं आतापर्यंत पुष्कळ वेळा वाचली ऐकली पण आज तुम्ही काहीतरी औरच सांगितलं असं त्यांचं रिमार्क आहे विष्णुबा जोग महाराजांचं. तर त्यामुळं काकासाहेब कारखानेसनी विचारलं की महाराजांना कितपत अनुभव आहे विष्णुबा जोग महाराजांना. तर ते म्हणाले की बुवाला नादाचा अनुभव आहे. म्हणजे जे काही आपण वेगवेगळे अनुभव मानतो की रूपदर्शी रंगदर्शी स्पर्शदर्शी किंवा काही आहे तर तेव्हा नाद तर नादाचा अनुभव आहे असं त्यांनी सांगितलं. मग हे कसं कळतं तर ते म्हटलं की साधन त्या पतीमध्ये गेल्यानंतर आपल्याला समोरच्या व्यक्तीमध्ये काय काय आहे ते कळतं म्हणजे तोपर्यंत ते कळत नाही. आणि त्यामुळं झाले आत्मज्ञान बरोवे हे कैसेनी पा जाणावे. आता आपल्यासारखी जी सामान्य माणसं असतात त्यांना कसलंच ज्ञान झालेलं नसतं. म्हणजे बरेच वेळा मी विचार करतो की साधक लक्षणं ज्यावेळी आपण वाचायला लागतो त्यावेळी लक्षात येतं की अरे साधक देखील होण्याची पात्रता आपली नाही. म्हणजे माझी तरी नाही की साधक या शब्दाचा करून या अवगुणांचा त्याग जेणे जोडीला संत संग त्या बोलीचे मग साधक ऐक अवगुण त्यागी दिवसेंदिवस करी उत्तम गुणांचा अभ्यास स्वरूपी लावी निजे ध्यास तो साधक. अहो 2-3 डेफिनेशन जरी बघितल्या तरी असं लक्षात येतं की अरे बापरे केवढ्या उंचीवरची ही ओवी आहे आणि त्याच्यामध्ये आपण कुठेही बसत नाही. काही वेळा वाटतं की आपण बदलूच आहोत. हाती द्रव्याची जपमाळ कांता ध्यान सर्व काळ सत्संगाचा दुष्काळ या नावबद्ध नेत्री द्रव्यदारा पाहावी श्रवणी द्रव्यदारा ऐकावी चिंतनी द्रव्यदारा चिंतावी हा या नावबद्ध. एक दिवस जर आपण फोन केला नाही बायकोला की आम्ही इकडे आलोय आपल्याला ते कसं तरी होतं पण एकदा फोन करून घेतो बाबा. याचा अर्थ काय चिंतन ही द्रव्यधारा चिंता आपण त्याचं चिंतन करतोय संध्याकाळी 5 वाजता की बाबा चला फोन करून घेतो म्हणायला नको असं. म्हणजे याचा अर्थ काय की बरेच वेळा आपण बद्ध असतो बरेच वेळा आपण मुमुक्षु देखील नसतो साधक तर दूरच राहिलं. मग आपली जर अवस्था अशी असेल तर आपण समोरच्या व्यक्तीला आत्मज्ञान झालंय हे कसं समजायचं. प्रश्न विचारलेला की ऐक सिद्धाचे लक्षण सिद्ध म्हणजे स्वरूप जाणं ते पाहता वेगळेपण मुळीच नाही. देहभाव पूर्णपणे नाहीसा झालेला आहे अशा प्रकारची ती आंतरिक अवस्था आहे. देह तरी वरचिलीकडे आपल्या परी हिंडे परी बैसका न मोडे मानसीची की तोही नेत्री पाहे श्रवणी ऐकितो आहे परी तेथीचा तो नये नवल देखे. अहो काय सुंदर सांगितलं ज्ञानेश्वर महाराजांकडे. तो डोळ्यांनी पाहतोय ऐकतोय सगळ्या गोष्टी करतोय पण त्या देहामध्ये तो नाही. त्या देहापासून अलिप्त असलेला तो आहे हे सांगितलं की सिद्ध स्वरूपच झालेला तो. आतमध्ये जे आत्मतत्व होतं चेतन तत्व होतं त्या चेतन तत्वाशी तो एकरूप झालेला. मग तो बाह्य अंगानेच लक्षात येतो. आतमध्ये आपण डुकून बघणार नाही किंवा आपण त्यांना विचारू शकणार नाही की तुम्हाला ते प्राप्त वगैरे झालंय का तुम्हाला आत्मज्ञान झाले का आणि ते कधी ओळखच दाखवत नाही. ज्यावेळी कृतकोटी महाराज यांनी गोंदवलेकर महाराजांना विचारलं की म्हणजे महाराज तुम्हाला समाधान प्राप्त झाले का. समाधान या शब्दाचा अर्थ आत्मसमाधान बरं आणि ते तुम्ही मला देऊ शकता का प्रश्न आहे तो. मग त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं की ठीक आहे एक आठवडाभर ह्या अनुष्ठान वगैरे कर आणि त्याच्यानंतर आपण बघूया म्हणते. आणि एक आठवडाभराचं अनुष्ठान वगैरे सगळं झाल्यानंतर त्यांना वाटलं की बसले ते महाराजांनी त्यांच्या डोक्यावरती हात ठेवला आणि ते समाधी अवस्थेमध्ये गेले म्हणजे ट्रान्समध्ये गेले आणि 1 तास 1.5 तास गेल्यानंतर ते जागे झाले आणि कसं काय वाटलं एकदम शांत वाटलं म्हटलं. ते अतिशय शांत वाटलं समाधान वाटलं म्हटलं. मग त्यांना तो प्रचिती आली ना की बाबा सद्गुरूंना समाधान प्राप्त झाले ते देऊ शकतात. पण त्या अवस्थेतून मला खाली यायची इच्छा नव्हती हो. तर ते म्हटले तुझा पुण्यांश कमी आहे म्हणले.
काय म्हणले एका शब्दात नाही, तुझा पुण्यांश कमी आहे त्यामुळे तुला खाली यायला लागलेलं आहे. संतांचं काय झालेलं असतं, त्यांचा पुण्यांश भरपूर असतो. इतकं नामस्मरण करून त्यांनी ते पुण्य जोडलेलं असतं, कारण हा पुण्याचा मार्ग आहे. त्यामुळे त्यांना ती अवस्था, त्या अवस्थेतून ते ढळतच नाही. कुठल्याही क्षणामध्ये ते ढळत नाही. म्हणजे काय, काहीही विपत्ती झाली, काही झाली तरी अंतरस्थिती जी आहे ती कुठेही भंग पावत नाही. अंतरस्थिती म्हणजे जी गोष्ट स्थितप्रज्ञाच्या लक्षणामध्ये सांगितलेली आहे, दुःखेषु अनिर्विघ्न मना, सुखेषु विगत स्पृहा, वितराग भय क्रोध स्थितीतील मनुष्य, की ज्याचं दुःख आणि याच्या पलीकडचा जो गेलेला आहे. आता हे कसं दिसतं आपल्याला, जमखंडीचा एक तो प्रसंग फार बोलका प्रसंग आहे की अंतरस्थिती म्हणजे सिद्ध स्वरूप कसं आहे, ती स्थिती कशी असते, हे बाह्य गोष्टीवरनं त्यांच्या आचरणावरनं आपल्याला ते ठरवायला लागतं की हे आत्मज्ञानी प्राप्त झालेले आहेत, हे आत्मना तुष्टा झालेले आहे, असं आहे ती अवस्था. आणि त्यामुळं जमखंडीला जाण्याच्या आधी म्हणजे तिथं तो कार्यक्रम होता, पहिला वर्षाचा कार्यक्रम स्नेहसंमेलनाचा, आणि गुरुदेव त्याचा अध्यक्ष म्हणून होते, प्रमुख पाहुणे. आणि तोपर्यंत कोल्हापूरवरनं तार आली की व्यंकटेश इज अ सिरियस, व्यंकटेश इज अ सिरियस, हा त्यांचा मुलगा होता. त्यांनी ती तार बघितली आणि खिशात ठेवली आणि ते मिरजेला आले. आणि मिरजेला आल्यानंतर त्यांना असं वाटलं की कोल्हापूरला जाण्यात काय अर्थ काय नाहीये, ते ऑलरेडी ही पासळ आहे, म्हणजे तिचा परत जाण्यात काय अर्थ नाही, तो गेलेलाच आहे. आणि म्हणून ही वेंट टू जमखंडीला गेले. आणि तिथे त्यांनी ती तार ती काकासाहेब कारखान्याची वगैरे बाकी सगळ्यांना दाखवली. आणि त्याच्यानंतर तो कार्यक्रम स्नेहसंमेलनाचा गुरुदेवांनी पार पडला. 1 तास त्यांचं जे काही भाषण होतं ते भाषण झालं. आणि या सगळ्यांना म्हणजे गुरुदेव काय म्हणले की गॉड हॅज गिवन हिम, गॉड हॅज गिवन हिम आणि गॉड हॅज टेकन अवे, ब्लेस बी द गॉड्स विल, ती देवाची इच्छा जी आहे ती मानली पाहिजे असं ते म्हणतात. आता तुम्ही विचार करा की स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमामध्ये 1 तास व्याख्यान देणाऱ्या माणसाला त्याचा मुलगा आज वारलेला आहे, ही गोष्ट कुणालाही त्यांनी सांगितली नाही, अंतरस्थिती बांधलेली. कारण त्यामध्ये काय की कुठलीही गोष्ट जरी झाली तरी अंतरस्थिती कुठेही ढळत नाही, म्हणून ते लक्षणं तशी डोळ्याने दिसत नाही, ती जाणून घ्यावी लागते. ते तर पाहता वेगळेपण मुळीच नाही. स्वरूप होऊन राहीजे तया नाव सिद्ध बोलीजे, सिद्ध स्वरूपाची साधे सिद्ध पण, की तो स्वरूप होऊनच राहतो. स्वरूप होणं म्हणजे काय, ही गोष्ट पण लक्षात घेतली पाहिजे ना आपल्याला, की स्वरूप होऊन राहतो. एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, आरशात आपल्याला जे दिसतं की नाही दॅट इज अ रूप. आरशात जे दिसतं ते रूप, आणि जे दिसत नाही ज्याच्यामुळे आपण जिवंत आहोत, की चाले हे शरीर कोणाची सत्ते, कोण बोलविते हरिविण, देखवी ऐकवी एक नारायण, तयाचे भजन चुकू नका. जे दिसत नाही चैतन्य स्वरूप, ते माझं चैतन्य, जे दिसत नाही ते माझं खरं स्वरूप आहे. आणि ते कशामध्ये आहे, आपल्या देहामध्येच आहे. कारण काय, त्याच्यामुळे तर देह चलन वलन करतो, त्याच्यामुळेच मी बोलतो, त्याच्यामुळेच मी पाहतो. आणि ती जी चेतना जी आहे की ज्याला आत्मतत्व असं म्हटलेलं आहे, त्या आत्मतत्वाशी एकरूप ज्यावेळी जीव साधतो किंवा चित्त आणि चैतन्य एकरूप होऊन जातात, त्यावेळी तो स्वरूप सिद्ध झाला. ती डोळ्यांना दिसत नाही होत. असं कधी बघितलंय का आपण, किंवा हा माझा हा आत्मा आहे बघा, हा माझा, असं दाखवता येणार नाही ते. कारण काय, तो जाणीव रूपाने आहे. आणि ती कुठली जाणीव, मी आहे हे जाणीव रूपाने. स्वरूप म्हणजे काय, मी आहे. बघा कधीही आपण झोपेतनं उठलो की पहिल्यांदा जर जाणीव काय होत असेल तर आपल्या स्वरूपाची, की मी आहे, झोपेतच गेलेलो नाही आहे, हे आहे. म्हणजे मी आहे ही जे अस्तित्व मात्र जाणीव जी आहे त्याला स्वरूप असं म्हटलं. त्या अस्तित्व मात्र जाणीवेशी नामस्मरणाच्या माध्यमातून ज्यावेळी चित्त त्या चैतन्याशी एकरूप होऊन जातं त्यावेळी तो स्वरूपकार होऊन जातो, त्याला तो बोध होतो. देह मन बुद्धी याच्या पलीकडचं जे चेतन तत्व आहे, आत्मतत्व आहे, तेच मी आहे असं त्याला जाणीव होते. आणि म्हणून इथं त्यांनी ते सांगताना सांगितलेलं आहे की स्वरूप होऊन राहिजे तया नाव सिद्ध बोलीजे,
सिद्ध स्वरूपाची साधे सिद्धपण की तो स्वरूप झालेला आहे, म्हणजे या देहामध्येच राहून तो देहापासून अलिप्त झालेला आहे. आणि त्याला उदाहरण देताना रामकृष्णांनी नारळाचं उदाहरण दिलेलं आहे की नारळ ज्यावेळी तो पाणी सुकून जातो, पाणी सुकलं की तो कवटी सेपरेट राहते आणि आतमधला नारळ जो आहे तो वेगळा होऊन जातो. आतला जो गाभा आहे म्हणजे ज्याला खोबरं म्हणतो त्या आतमध्येच आहे अजूनही, पण वरती जी कवटी जी आहे त्याच्याशी संपर्क पूर्णपणे गेलेला आहे. तसंच सिद्धाच्या बाबतीमध्ये तो देहामध्येच आहे, तो बोलतोय चालतोय सगळ्या गोष्टी करतोय, पण या देहापासून तो अलिप्त आहे, म्हणून तो सिद्ध स्वरूप आहे. वेदशास्त्रीचे प्रसिद्ध स्वस्वरूप स्वतः सिद्ध तयासीच बोलिले सिद्ध अन्यथा न घडे. तथापि बोलो काही साधकास कळाया विवेक सिद्ध लक्षणाचे कौतुक तेही असे. सदा स्वरूपानुसंधान हे मुख्य साधूचे लक्षण जनी असून आपण जनावेला. की पहिलं लक्षण त्यांनी काय सांगितलं की सदा स्वरूपानुसंधान, की त्याच्या चिंतनामध्ये मननामध्ये, की ज्याला आपण भक्त जे म्हणतो, भक्त म्हणजे विभक्त नव्हे, विभक्त म्हणजे भक्त नव्हे, विचारे विण काहीच नव्हे समाधान. तसं ही व्यक्ती स्वरूपाच्या अनुसंधानात असते. म्हणजे नेमकं काय असते तर त्याला सदैव जाणीव असते एकच, आत्मबुद्धी निश्चयाची, तीची दशा मोक्ष स्त्रीची, अहम आत्मा हे कधीची विसरू नये. कायम एकच एक जाणीव, चिदानंद रूपम शिवोहम शिवोहम, मनोबुद्धी अहंकार चित्तानि नाम नच श्रोत्र जिव्हे नच घ्राण नेत्रे. आणि नेमकं ही गोष्ट आपण सर्व सप्ताहामध्ये, मग तो घरचा असेल बाहेरचा असेल, वाचनाची सुरुवात झाली की पहिलं आपण काय म्हणतो, नारायण स्तोत्र म्हणतो. आणि दुसरी गोष्ट काय म्हणतो तर हे निर्वाण षटक जे आहे ते म्हणतो. ते म्हणण्याचं कारणच ते आहे की आपल्या सद्गुरूंना सांगायचं आहे की हीच एक सत्य गोष्ट आहे. मी जेव मद बंधन मद आहे जन्म मरण, केलिया कर्माचे फळ भोगी नाता. हे खरं नाहीये. देह वाटे मी जाणणारा तो जाणावा आत्मात्यारा, देहाभिमाने एरं जरा भोगल्याची भोगे. की ज्या व्यक्तीला असं वाटतं की देहच मी आहे ते अज्ञान आहे, टोटली अज्ञान. सिद्धांच्या बाबतीमध्ये, सद्गुरूंच्या बाबतीमध्ये हीच गोष्ट झालेली असते की ते कायम स्वरूपाच्या अनुसंधानामध्ये, म्हणजे त्या जाणीवेमध्ये असतात की मी देह नाही, मी आत्मस्वरूपच आहे. या जाणीवेमध्ये 24 आवर्स असतात. ज्यावेळी त्या जालियनच्या भक्तांनी महाराजांना बलपूर्वक तिथं ते बोलवलं होतं सप्ताह साजरा करण्यासाठी, आणि त्यांना असं वाटत होतं की महाराजांना जर त्या कट्ट्यावरती बसवलं तर आपल्या खऱ्या अर्थाने सप्ताह सुरू होईल. आणि ते बलपूर्वक त्यांना बसवण्याचा प्रयत्न करत. ते म्हटले की या प्रेताची पूजा करू नका म्हणले. म्हणजे बघा ही गोष्ट सदा स्वरूपानुसंधान करत आहे की या प्रेताची पूजा करू नका, हा देह म्हणजे तुमचा गुरु नाही. तुम्हाला दिलेलं नाम जे स्वर्गातून आलेलं आहे, जे त्यांनी स्वतः सिद्ध केलेलं आहे, त्यांना जे ऐकवलं आलेलं आहे, ते नाम म्हणजेच तुमचा गुरु आहे. याचा अर्थ काय आहे की महाराज आपल्या देहाकडे प्रेतासारखेच बघत होते की हा प्रेतच आहे, हे देह म्हणजे प्रेत आहे, चालणारं बोलणार आहे. पण त्याच्या आतमधलं जे चेतन तत्व आहे, आत्मतत्व आहे, तेच मी आहे अशी जाणीव त्यांना जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती या तिन्ही अवस्थेमध्ये होती. त्यांना कधीही असं वाटलं नाही की देह मी आहे, मी आत्मस्वरूपच आहे. आणि अंबुराव महाराज देखील ज्यावेळी प्रवचन वगैरे करत होते, पोथी सांगत होते, तर शेवटी त्यांचं एक वाक्य, सारांश, मी देह नसून आत्माच आहे हे करून घ्या. म्हणजे काय, एका वाक्यामध्ये मी देह नाही आहे. आणि आपल्याला ते देहात्म बुद्धी इतकी घट्ट झालेली आहे, आणि ती आजची नाही आहे ना, अनंत जन्माची आहे ती, कितीतरी जन्म होऊन गेले आपले. आणि त्याच्यामुळे देहच मी असा वाटतो. म्हणून तर आपण एवढं देहाला जपतो कशाला.
त्यासाठी जगतो ना आपण. अहो बारीक सारी गोष्टी झाली तरी माणसं लगेच डॉक्टरकडे पळतात. ते कोल्हापुरामध्ये मोहन पाटील म्हणून एक आमचे, ही वॉज माय क्लासमेट मोहन पाटील, तर ते एक पेडियाट्रिशियन आहेत. अहो गंमत अशी की ती छोटीशी कन्सल्टिंग रूम आहे आणि तिथं बसायला जागाच नाही. सगळा रस्ता तिथं लहान लहान मुलं घेऊन तिथं आपले आई वडील सगळे उभे असतात. म्हणजे मला काय म्हणायचं याच्यामध्ये की बारीक सारी गोष्ट असते, पण तेव्हापासून ते याला काहीतरी झालं, देहाला काहीतरी झालं म्हणजे मला काहीतरी झालं. सद्गुरूंच्या बाबतीमध्ये, त्यांच्या बाबतीमध्ये देहाला काहीही जरी झालं तरी ते जाणून आहे की हा देह मी नाही, मी आत्मस्वरूप आहे. म्हणून सदा स्वरूपानुसंधान हे साधूचे मुख्य लक्षण, हे मुख्य लक्षण आहे. जनी असून आपण जना वेगळा. आता इथं संतांची जी लक्षणं सांगितली आहे ती ही सांगितली आहेत ना, जो जनामध्ये वागे, पण ज्याच्या अंतरी ज्ञान जागे तो सिद्ध पुरुष आहे, तो संत आहे. की जनामध्ये तो हिंडतोय फिरतोय सगळ्या गोष्टी करतोय, पण तो कायम हा अलिप्त स्थितीमध्येच असतो. त्याला निंदा स्तुती काही कुठल्याही गोष्टीचा स्पर्श होत नाही. आणि म्हणून तो जनामध्ये असला तरी तो ते नाहीये ना, तरी तो ते नाहीये. ज्यावेळी गोंदवलेकर महाराजांना गोंदवलेकर महाराज बोलताना म्हणाले की अक्षरशः लाखो लोक गोंदवलेला येऊन गेले, त्यांनी माझा देह पाहिला, त्यांनी माझा देह पाहिला. आणि आपण तेच करतो ना, आपण सद्गुरूंचा देहच फक्त बघत असतो, त्याच्या पलीकडे आपलं दृष्टी जातच नाही. त्यांनी माझा देह पाहिला, मी देहात कधीच नव्हतो. एवढं मोठं हे शब्द आहे बघा, मी देहात कधीच नव्हतो, मी नामात होतो. आणि त्यामुळं नाम घेणं म्हणजेच की नाम हे आत्म्याकडून आलेलं आहे, आत्म्याचंच नाम आहे, ते परमात्म्याचं नाम आहे, त्यामध्ये परमात्मा साठवलेलंच आहे. त्यामुळं नाम हेच खरं त्याचं स्वरूप आहे. म्हणजे तो लौकिक अर्थानं सगळ्या गोष्टी करेल हो, पण त्याला त्याच्यामध्ये या संपूर्ण जगामध्ये जो इंटरेस्ट, जे प्रेम आणि एक ममत्व आसक्ती आपली सगळ्यांची आहे, ती त्याची कशाही बाबतीमध्ये राहते. त्या काकासाहेब तुळपुळेंनी तो काळ एकदम असा जुना होता आणि त्यांनी स्टो आणलेला होता इथं ओमदीमध्ये, आणि सरपणाशिवाय पेटणारी चूल, म्हणजे कारण त्याला पंप मारायला वाटलं होतं त्यामुळे. आणि बघायला ते सगळे आले होते, त्यांच्यावर ते महाराजांना पण म्हटलं ते बघा की स्टो वगैरे असतो म्हणजे बघा. महाराजही आले, त्यांनी सांगितले असं स्टो आहे वगैरे वगैरे. तर पहिलं वाक्य महाराज काय म्हणाले, दृश्याकडे पाहण्याची गरज नाही मला म्हणजे. पण हे बाळगोपाल मला म्हणाले की चला म्हणून मी आलो म्हणजे. ही वाक्य वेदवाक्य हो, दृश्याकडे बघण्याची गरज नाही म्हणजे याचा अर्थ काय, नामरूपात्मक जग हे माईक अविनाशी एक आत्मपद, आत्मपदी बुडी द्यावी निश्चयाची. दृश्याकडे म्हणजे दृश्य म्हणजे काय की नामरूपात्मक जगच आहे ना, त्या जगाकडे ते पाहतच नाहीये. पण हे बाळगोपाल म्हणाले म्हणून मी आलोय. अदरवाईज इफ यू आस्क मी पर्सनली, आय डोंट हॅव एनी इंटरेस्ट. म्हणजे ती सरपणाशिवाय चुबूल किंवा ते स्टो बघण्यामध्ये मला त्यांना काहीच इंटरेस्ट नव्हता. ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. म्हणजे जनामध्ये आहेत ते, पण लक्ष कुठे आहे, लक्ष सगळं त्या नामावरतीच आहे. कारण आता ती अवस्था अशी झालेली आहे की नाम इतकं घट्ट बिंद गेलेलं आहे, राम हमारा जप करे और हम बैठे आराम, की आता नाम मुद्दामून उच्चारण्याची गरजच लागली नाहीये. इतकं ते खोलवर पेशीमध्ये नाम जातं. ज्यावेळी त्या योगी अरविंदांच्याकडे फ्रेंच माताजी आल्या, फ्रेंच माताजी आल्यानंतर त्यांना ओम नमो भगवते हा मंत्र दिला होता. पूर्ण वासुदेव ओम नमो भगवते एवढाच मंत्र होता. आणि माताजींनी स्वतः असं म्हटलेलं आहे की इतकं नामस्मरण झालं की आता प्रत्येक पेशीतून ते नाम ऐकू येते. म्हणते राम हमारा जप करे और हम बैठे आराम. देहापासून अलिप्त झाला होतो. महाराजांची तिचा अवस्था होती. गोंदवलेकर महाराजांनी अक्षरशः कितीतरी लोक त्यांच्या डोक्याला कान लावून, म्हणजे नची केळकरांचे बंधू ते पण केळकर, त्यांनी डोक्याला
कान लावल्यानंतर त्यांच्या डोक्यातून श्रीराम जयराम जय जयराम असा आवाज ऐकू आला. स्वामी स्वरूपानंदांच्या हृदयाला कान लावल्यानंतर, छातीला कान लावल्यानंतर आतमधून सोहमचा जो दीर्घ ध्वनी आहे, नाभीपासून ब्रह्मरंध्रात सोहम ध्वनी असे खेळत, तर त्याचा प्रत्यक्ष सोहमचा ध्वनी ऐकायला यायला लागला. याचा अर्थ काय आहे की संपूर्ण जे तुकाराम महाराजांनी म्हटलेलं आहे की तुका म्हणे देह भरला विठ्ठले काम क्रोध घर रीते की इतकं ते नाम तुझ्या आतमध्ये गेलेलं आहे की सर्वत्र संपूर्ण पेशीमध्ये देहामध्ये सगळीकडे नामाचा नादच बनून राहिलेला आहे. अशा प्रकारची ती अंतर्गत स्थिती असते. म्हणून जनी असून आपण जनावेळा की लोकांच्या बरोबर आहेत, बोलतायत, सगळे चेष्टा काय हसणं बिघणं सगळं चालू आहे, पण आतमधून ती व्यक्ती ही टोटली निर्लिप्त आणि अलिप्त असते. बाह्य साधकाचे परी आणि स्वरूपाकार अंतरी सिद्ध लक्षण ते चतुरी जाणीजेस की बाह्य साधकापरीच वर्तन केलेलं आहे. म्हणजे 1920 साली गुरुदेवांना ते आत्मज्ञान प्राप्त झालं, माझ्यापुरता परमार्थ संपला, आता मला काही करण्याची गरज वगैरे नाही, आता सगळं तुम्ही करत बसा, असं कुठंही गुरुदेव म्हणाले नाही. महाराजांना ते प्राप्त झालं, पण महाराजही कुठं असं म्हणाले नाही की आता मला सगळं प्राप्त झालेलं आहे, तुम्ही फक्त नेम करत बसा, माझं सगळं झालेलं आहे, असं नाही म्हटले. ते ज्या ज्यावेळी नेमाची वेळ होईल, मग ते घोड्यावरती असू देत किंवा आणि कुठे रानामध्ये असू देत किंवा काही पहाटे 3:30 वाजले असतील, तर दिवशी उठून निवडुंगाच्या बनामध्ये ते जात होते किंवा कुठं आणि कुठे ठिकाणी जात होते. एखाद्या दौऱ्यावरती असतील तर वाटेतच आपला घोडा थांबवायचा, तो बांधायचा आणि तिथं नेम पूर्ण करायचा आणि मगच पुढे जायचं. म्हणजे नेमाची वेळ चुकवायची आणि लोकांना फक्त सांगत बसायचं की आता आमचं सगळं झालेलं आहे, तुम्ही बघत बसा. तर तसं कधीही यांनी केलेलं नाही. हे 6 जून 1957 दिवस आहे की ज्या दिवशी गुरुदेवांनी तो देह ठेवला, पण अक्षरशः परिस्थिती अशी होती की त्यांना उचलून गाडीमध्ये ठेवलेलं आहे, एवढा आशंका. आणि त्याही अवस्थेमध्ये ते मोटारीने कुठेतरी जाऊन नेम करून परत आले. म्हणजे विचार करण्यासारखी गोष्ट आहे की बाह्य साधकापरी, कारण काय येत वडील जे जे करीती तया नाम धर्म ठेविती ते जे येर अनुस्थिती सामान्य सगळं. अहो इथं समोर सद्गुरू स्वतः बसलेले आहेत, ध्यानाला बसलेत, नामस्मरणाला बसलेत, भजनाला बसलेत, तर बाकीच्यांना वाटणार नाही हेच बसत नाही तर मी कशाला बसू. म्हणून तो आदर्श ठेवण्यासारखी आहे ते की गरज आहे नाही आहे गरज. पण काय असते की आधी होता संत संघ, तुका झाला पांडुरंग, त्याचे भजन राहीना, मूळ स्वभाव जाईना, की इतकी वर्ष ते करत आलेलं आहे. आणि म्हणून गुरुदेवांनी म्हटलं हू विल डिस्कार्ड सो मच सोर्स ऑफ एनर्जी अँड ब्लिस, की कोण नामस्मरण करण्याचं सोडून देईल. जरी परिपूर्ण अवस्थेला गेलो तरी देखील ती व्यक्ती बाह्य साधकाच्या परी हे करतच राहते. आणि म्हणून त्यांनी बाह्य साधकाच्या परी आणि स्वरूपाकार अंतरी सिद्ध लक्षण चतुरी जाणीजे. स्वरूपी दृष्टी पडता तुटून गेली संसार चिंता, पुढे लागली ममता निरूपणाची. ते एकदा स्वरूपाचं दर्शन झालं म्हणजे एकदा लक्षात आलं की अनुभूती आली. ती अनुभूती कशी की चित्त जे आहे, आज चित्ताची अवस्था काय आहे, मूढ, क्षिप्त आणि विक्षिप्त अशी जी तमोगुणात्मक आणि रजोगुणात्मक अवस्था आहे. एकाग्र आणि निरुद्ध चित्त झालं रे झालं. पहिल्यांदा ते एकाग्र झालं पाहिजे. म्हणून त्याच्यासाठी ती एक पद्धत सांगितली, अवलंबली गेली की काय की मन हे चंचल आहे, तर कमी चंचल गोष्ट कुठली आहे तर श्वास ही कमी चंचल आहे, कारण तो नियमित आहे. मग त्या कमी चंचल या गोष्टीवरती लक्ष ठेव, त्याच्यावरती नाम घे. नाम घेता घेता इथं लक्ष ठेव, जे तर ती संधी भेटी, जे तर पुरुपल्लवा पुढे गाठी, ते तर पाठमोरी भेटी मारफोनी, की जिथं 2 भुवया आणि नासिकाग्र एकत्र मिळतात त्या ठिकाणी लक्ष ठेवायला सांगितलं. आता काय होतं की जशी जशी सवय होत जाते तसं तसं जे चित्त जे आहे ते निरुद्ध व्हायला लागतं. निरुद्ध म्हणजे काय
की त्या चित्ताला बाहेर जरी जा म्हटलं तरी ते जा. आता कशी असतं की आपल्याला ते इथं बसवतच नाही. हो, बेसिक गोष्ट काय, बसवत नाही आपल्याला. एक अर्धा पाऊण तास झाला, तासभर झाला की आपल्याला ते कंटाळायला लागतो. मग ते काहीतरी करावं, जरा बाहेरच फिरून यावं, कुठेतरी चाट मारून यावं किंवा आणखीन काहीतरी करावं. आता ते लिंबाळमध्ये वगैरे संध्याकाळी 6 झाले की लोक ते त्या भजीच्या आणि ह्याच्या टपरीवरती असतं झालं. काय माणसाला ते करमत नाही. हो, आतमध्ये राहायचं काय जमत नाही त्याला. कारण चित्त काय झालेलं आहे, रजोगुणात्मक आहे होते चित्त. आणि त्यामुळे काय तिथं भजी खावा, कुठं भेळ मारा, कुठं चहा प्या, परत या तिथं. अहो, हे सगळं खाल्ल्यानंतर चित्त चंचलच राहणार ना. चित्त चंचल काय होतं, रजोगुणामुळे होते. हो, तुम्ही तिखट मीठ मसाला आमचं तुमचं कांदा बिंदा खाल्लं तर त्याचं काय होणार ना त्याची अवस्था ते चित्ताची. निरुद्ध ज्यावेळी चित्त होतं त्यावेळी ते बाहेर जा म्हणतात तर जात नाही. होते बाहेर जा म्हणतात तर जातच नाही ते. म्हणून ते निरुद्ध होतं. आधी एकाग्र करायचं, आधी एकाग्र झालं पाहिजे, नंतर ते निरुद्ध होतं. आणि त्यामुळे निरुद्ध चित्त झालेले झालंय की कालांतरानं काय होतं, चित्त परतोनी पाठीमोरी ठाके. 6व्या अध्यायामध्ये की चित्त परतोनी पाठीमोरी ठाके आणि आपण याचे आपण देखे. हे आपणच आपल्याला बघतो. जसं आरशामध्ये मी मला बघतो, माझं रूप बघतो, तसं हे चित्त मस्तकाकाशामध्ये इतक्या खोलवर गेलेलं असतं, उर्मणी अवस्थेमध्ये गेलेलं असतं की तिथं त्या जाणीवेशी ते बघतं, अरे हीच तर माझी स्वरूपाची अवस्था आहे, हेच तर माझं खरं स्वरूप आहे. चित्त परतोनी पाठीवरी ठाके आणि आपण या ते आपण देखे, देखत ठेव ओळखे तत्व हे मी. अरे मीच ते तत्व आहे. जे मला माझ्या सद्गुरूंनी पहिल्या दिवशी अनुग्रहाच्या दिवशी सांगितलं, ऐक शिष्या एथीचे वर्म स्वये तुची आईची ब्रह्म ये विषयी संदेह भ्रम दरुची नको. सोहम आत्मा स्वानंद घन अजन्मा तू तूची जाण. हे साधूचे वचन सुदृढ करावे की जी पहिल्या गोष्टी दिवशी सांगितली तीच गोष्ट आज कालांतराने मला अनुभूतीला आलेली आहे की ते तत्व हे मी. तिये ओळखीचे सरीसे सुखाची साम्राज्य बैसे आपण पे समरसे विरोनी जाय. विरूनच जातो तो, त्या चित्ताशी एकरूप होऊन जातो आणि परतून तो पाठीमागे यायला सांगायला जातो. आणि त्याला दृष्टांत देताना रामकृष्णांनी मिठाची भावली समुद्र मापायला गेली होती. मिठाची भावली समुद्र मापायला गेली पण ती परत सांगायला काय आली नाही. तशी त्याची आंतरिक स्थिती होऊन जाते. हो, म्हणून त्याला अनुर्वाच्य म्हटलेलं आहे, शब्दांच्या पलीकडचं म्हटलेलं आहे. त्याचं कारण काय आहे की तिथे शब्द, जोपर्यंत शब्द आहेत तोपर्यंत माया आहे, जोपर्यंत दृश्य आहे तोपर्यंत माया आहे. इथं दृश्य नाही, शब्द आहे, सगळं संपून गेलेलं आहे. आणि केवळ ते अस्तित्व मात्र जी जाणीव आहे त्या जाणीवेशी तो एकरूप होऊन जातो आणि त्याला लक्षात येतं की तत्व हे मी, की ते तत्व आहे. म्हणून इथं त्यांना सांगता नाही की स्वरूपी दृष्टी पडता तुटवणी गेली संसार चिंता. त्याच्या लक्षात आलं. हो, त्याच्या लक्षात आलं हे तत्व मी आहे आणि त्या तत्वाला, या देहाला जन्म मरण आहे, या देहाला जन्मही आहे आणि मरण आहे. कारण कितीतरी लोक आली आणि गेली, पण मी देह नसल्यामुळं, म्हणून सकाळी आपण ते मृत्यूनिरूपण नाम समाज बघितला, असो ऐसे सकळी गेली परी एकची राहिले जे स्वरूपाकार झाले आत्मज्ञानी. जे स्वरूपाकार होतात, आत्मज्ञानी होतात, ते कुठंही जात नाही. आणि म्हणून बघा, महाराजांनी देह ठेवल्यानंतर देखील गुरुदेवांना विशेष प्रसंगी महाराजांचं दर्शन आणि मार्गदर्शन दोन्ही लाभत. म्हणून ते म्हणतात की महाराज कुठे, महाराज इथं आहेत म्हणाले, इथं महाराज आहेत. म्हणजे माझं जे आत्मस्वरूप जे आहे तेच त्यांचं स्वरूप आहे आणि माझ्या आतमध्येच माझे सद्गुरू आहेत चैतन्य रूपाने नटलेले. आणि त्यामुळे काय झालं की तिथं दृष्टी पडली की तो पूर्णपणे त्याच्याशी एकरूप होऊन जातो आणि परत तो त्याला ती अनुभूती आल्यानंतर तो त्या देहभावावरती केवळ अस्तित्व मात्र जाणीवून येते की तो देहात आहे पण देहापासून वेगळा आहे. आणि इथं काय झालं, पुढे लागली ममता निरूपणाची. आता हे सांगण्याचं कारण काय आहे की ती अंतिम अवस्था जरी प्राप्त झालेली असली तरी देखील महाराज, अंबुराव महाराज हे दोघंही पोथी ही सांगतच होते.
कारण जी लक्षणं सांगितलेली आहेत सद्गुरूंची, म्हणून ती ज्ञान वैराग्याने भजन स्वधर्म कर्म आणि साधन कथा निरूपण नीती न्याय मर्यादा. तर कथा निरूपण म्हणजे निरूपण हे साधकाचं जरी लक्षण असलं तर आता आपण साधक म्हणूनच ते करतो ना. जर ती अट असते की आधी आत्मोद्धार मग जगाचा उद्धार, तर कोणच कशाला निरूपण करायला जाते हो. कारण आत्मोद्धार होणारी एक व्यक्ती एखादीच असणार ना. पण आपण काय महाराजांची सेवा, गुरुदेवांची सेवा, आपल्याला ते समजून द्यायचं म्हणून आपण निरूपण करतोय. नाही तर आपल्याला सगळं ते अनुभवायला असंही काही नसते. पण ते निरूपण म्हणून इथं ते म्हणताना की हे लक्षण जे ममता निरूपणाचे ती म्हणजे काय की समजून घेतलं पाहिजे. नुसतं वाचून काय उपयोग नाही हो. दुसरी गोष्ट काय आहे की पारायण करतात ना लोक. ज्ञानेश्वरीचं पारायण आहे 7 दिवसामध्ये 9,000 वय वाचून टाकायचं. रोज 1200-1400 जर वया वाचल्या तर 7 दिवसात ज्ञानेश्वरी वाचून संपेल. पण ज्ञानेश्वरी जे म्हटलेलं आहे की नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी एक तरी उभी अनुभव आहे. एका उभीचा अनुभव कधी घेणार ना तो, घेऊ शकणार नाही होतो अनुभव, नुसतंच वाचून होणार. तसं दासबोधाचं देखील जे आहे की जे महाराजांनी पण त्यांचे स्वतःचे स्पेशल अर्थ काढलेले आहेत. त्यांच्या स्वतःच्या बुद्धीनं त्यांच्या अनुभूतीनं त्यांनी वेगवेगळे अर्थ काढलेले आणि ते आपल्याला दासबोध सुधामध्ये वाचायला मिळतात की ते अर्थ काय वेगवेगळे कसे काय अर्थ काढलेले त्याच्यामध्ये. आणि त्यामुळे ममता म्हणजे काय की आता प्रवचनकारक मला व्हायचंय या दृष्टीनं नाही आहे. मार्गदर्शन जे समोर माणसं बसलेली आहेत म्हणजे महाराजांच्या समोर बसलेली जी आहेत अंबुराव महाराजांच्या समोर, ती काय 5-25 माणसं असतील, त्यांना ते समजून सांगायचं आहे की बाबा ही स्थिती काय आहे, हे लक्षणं काय आहे, आपली फसगत कुठे होता कामा नये, या सगळ्या गोष्टीसाठी ते शिकवण्यासाठी ते निरूपण ते करतात. मग तो अचळ झाली अंतरस्थिती तेथे चरणास कैसी गती स्वरूपी लागता वृत्ती स्वरूपाची झाली. मग तो चळताच अचळ चंचळपणे निश्चळ निश्चळ असून चंचळ देह द्या. म्हणजे हे सगळं व्यवस्थित समजून घेतलं पाहिजे. का समजून घेतलं पाहिजे की आपल्याला अचळ अंतरस्थिती लाभलेली आहे, त्याला लाभलेली अंतरस्थिती. आता काय ते अंतरस्थिती भंग पाहू शकत नाही हो. एकदा का आत्मदर्शन झालं, स्वरूपदर्शन झालं की त्याला पुन्हा तो देहभावावरती कधी येतच नाही. त्याला देहभाव नसतोच. आतमध्ये ती परिपूर्ण अवस्था असते आणि परिपूर्ण अवस्था असल्यामुळं अचळ स्थिती अंतरस्थिती अचळ झाली. आता काय त्यांच्या मनामध्ये कुठलाही संदेह राहिले नाही. आता होणार ते होईना का, जाणार ते जायना का, तुटली मनाची आशंका जन्म मृत्यूची, संसारी पुंडावे चुकले देव भक्ता ऐक्य झाले, मुख्य देवास ओळखले सत्संगी करून. असं लक्षात घेतलं पाहिजे. अचळ स्थिती म्हणजे काय की ही अचळ स्थिती आहे की आता काय होणार ते होईना का, जाणार. माझी काय अंतरस्थिती जी आहे ती कदापि भंग पाहू शकत नाही. संसारी पुंडावे चुकले, जन्म मृत्यू माझं दूर झाले हो. परत मी पुन्हा पुन्हा संसारात येणारच नाही. आता कशाला मी येणार संसार, कारण मला त्या आत्मज्ञान आत्मनिवेदनाउपरी निखळ वस्तू निरंतर. आपण आत्मा हा अंतरीभूत झाला, मी आत्मस्वरूप आहे आणि वरचा हा देह वगैरे जे काय तो जीर्ण जर्जर जसा व्हायचा असेल तसा होईल, तो जाईल. पण तर मी जो आहे कोणी या देहामध्ये राहणार तो कुठेही जाणार नाही. कारण काय अंतरस्थिती अचळ झाली. तेथे चरणाचं कैची गती स्वरूपी लागता वृत्ती स्वरूपाची झाली, ते स्वरूप झाला तो. आणि मग तो चळताचा अचळ की आता तो कुठेतरी गेला, देहाच्या अंगाने तो गेला हो. कुठे गेला, कुठे नाशिकला गेला, पुण्याला गेला, इकडे गेला, मुंबईला गेला, अलाहाबादला गेला, तो कुठे पण देहाच्या अंगाने गेला. देहाच्या अंगाने जरी तो गेला तरी देखील तो अचळ आहे. म्हणजे काय की त्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी तो अचळ आहे. आत्मस्वरूपाची स्थिती जी आहे ती कुठे भंग झाली नाही. तिथं तो अचळच राहतो, शांतच राहतो. पण काही कामानिमित्त त्याचा देह जो चलन वलन इकडे तिकडे करणार आहे तर तो करत राहतो. तेथे चंचळपणे निश्चळ असून चंचळ देह त्याचा. ही चंचळपणे निश्चळच आहे की जरी अनेक गोष्टी तो करत असला, सगळ्या गोष्टी जरी करत असल्या
तरी आतमधली अंतरस्थिती जी आहे ती कुठेही भंग पावत नाही, कुठल्याही गोष्टीने भंग पावत नाही. म्हणजे ते सुखाचे प्रसंग असू दे, दुःखाचे असू दे, अपमानाचे प्रसंग असू दे, सगळ्या प्रकारचे प्रसंग जरी त्याच्या जीवनामध्ये आले तरी देखील अंतरस्थिती जी आहे ती कुठेही त्याची भंग पावत नाही. आणि निश्चळ असूनही चंचळ देह त्याचा, आतमधून निश्चळ असल्यामुळं जरी देह चंचळ म्हणजे सगळीकडे फिरत वगैरे असला तरी ती अंतरस्थिती जी आहे ती कुठेही त्याची भंग पाहू शकत नाही. म्हणजे या गोष्टी काय आहेत की आपण त्या फक्त समजून घ्यायच्या आहेत. कारण काय आहे, ती स्थिती आपली नाही आहे, ती आपली स्थिती नाही. आपली अजूनही देह तादात्म्य जे आहे ते कुठेही गेलेलं नाही. देह तादात्म्य जोपर्यंत जात नाही तोपर्यंत ती अचळ स्थिती काय आहे, ते निश्चळत्व काय आहे हे कळत नाही. कारण काय, गुणामध्ये अडकून आहे. हो, जोपर्यंत गुणामध्ये अडकून आहे तोपर्यंत ती स्थिती येणं शक्य नाही. सत्वगुणाचा हात धरून ज्यावेळी आपण शोधित सत्वगुणाकडे जाऊ तोपर्यंत ती स्थिती प्राप्त होणं शक्य नाही. म्हणून काय आहे की इतका वेळ असं काय होतं, काय देहाची आपली स्थिती जाते आहे की आपल्याला सगळ्या गोष्टी देहावरतीच लक्ष राहून असतं. ज्यावेळी आपण नेमाला बसतो त्यावेळी मनामध्ये विचार येतात, बुद्धीमध्ये कल्पना येतात आणि त्याच्यानंतर थोडा वेळ गेल्यानंतर कधी डोळे उघडून किंवा गुडघे दुखायला लागले अशा अनेक प्रकारच्या गोष्टी होतात. वास्तविक बात आहे की याच निवडुंगाच्या मनामध्ये जिथं महाराज जाणाला जात होते तर ती स्थिती त्यांच्या गाढ स्थितीमध्ये ते असायची. आणि गुरुदेवांनी विचारले की महाराजांच्या वेळची कशी काय परिस्थिती होती काय, तर ते म्हटले की महाराजांच्या अंगावरनं साप देखील जायचे, विंचू देखील जायचे, पण ते कुठेही हलायचे नाही. म्हणजे मला काय म्हणायचं आहे की देहाचं भान निघून गेल्याशिवाय ती स्थिती प्राप्त होऊ शकत नाही. गोळवणी महाराज लोकनाथ तीर्थ महाराजांच्याकडे गेले होते, त्यांचा अनुग्रह घेतला आणि ते म्हटले की वामनराव बैठ जाओ, बैठ जाओ. आणि गुळवणी महाराज बसले किती, त्यावेळी ते काय गुळवणी महाराज वगैरे असे नव्हते, बसले. बसल्यानंतर ज्यावेळी त्यांना उठवलं म्हणजे उठले ते म्हटले कितना देर बैठे हो लोग, तर ते म्हणाले की होगा 1 घंटा 2 घंटा हुआ होगा. 14 घंटे बैठे थे तुम. आता विचार करा, 14 तास तो माणूस बसलेला आहे, त्याचं देहभान पूर्णपणे हरपून गेलेलं आहे. आता मग ही जी निश्चळ स्थिती आहे ती गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. आपण आपल्याला काय होतं की रग लागते ना, गुडघ्याला रग लागते, गोटा दुखायला लागतो, पाय लांब करायला लागतात, कितीतरी 1760 गोष्टी असतात. देहावरचं भान जाऊन जे गुरुदेवांनी म्हटलेलं आहे की नामामध्ये रंगून जाणे, मार्क दॅट वर्ड रंगून, तो रंगून गेला पाहिजे, त्याशिवाय तिथे देह स्थितीमधून तो बाहेर कसा येईल ना. म्हणून इथं काय म्हणायचंय त्यांना की निश्चळ असूनही चंचळ देह त्याचा, की देह जरी चंचळ असला तरी देखील अंतरस्थिती जी आहे ती कधीही बदलत नाही त्याची. आणि म्हणून येथे कारण अंतरस्थिती, अंतरीच पाहिजे निवृत्ती, अंतर लागले भगवंती तोची साधू. हे बघा की येथे मुख्य कारण काय, का अंतरस्थिती हेच कारण आहे. आपण काय करतो, बाह्य स्थिती दाखवायचा प्रयत्न करतो, पोशाखी परमार्थ. मी नेहमी म्हणतो पोशाखी परमार्थ, की तिथं काय कार्यक्रम कुठला तरी असला की लगेच तिथं झब्बा पाहिजे बघा, त्याला जो पायजमा पाहिजे, झब्बा पाहिजे, त्याला एक गळ्यामध्ये माळ पाहिजे, त्याला टिळा पाहिजे, असल्या प्रकारचा पोशाखी हे सगळं बाह्य स्थिती झाली हो त्याची, बाह्य स्थिती झाली. हे काय म्हणतात, अंतरस्थिती पाहिजे तुझी. तू कसले कपडे घाल, काही गरजेचं त्याच्याशी काही संबंध काय नाही. दिखाव्याचा परमार्थ नाही आहे. म्हणजे माळ दिसलीच पाहिजे, त्याच्यानंतर टळा आपला तो काळा बुक्का बिक्का तो किंवा काय दंद किंवा ते इस्कॉनवाले ते असं इथपर्यंत लावून घेतात. म्हणजे लांबनं बघितलं की इस्कॉन असं आपल्याला तो वाटतो ना, इस्कॉनचा माणूस आहे तो, असं वाटतं. इथं काय अंतरस्थिती स्थिती पाहिजे. म्हणून येथे कारण अंतरस्थिती, अंतरीच पाहिजे निवृत्ती, बहिर्भोगी अंतर्ध्यायी. आतमधून
त्याला निवृत्ती प्राप्त झालेली आहे. त्यामुळे त्याला जो इंटरेस्ट आपल्याला जो असतो की खाण्यामध्ये, पाण्यामध्ये, बघण्यामध्ये, वेगवेगळ्या गोष्टीमध्ये, तर त्याला ते काही इंटरेस्ट काय नसतो, त्याची अपेक्षा पण काही नसते त्याच्यामध्ये. त्याचं कारण काय आहे तुम्हाला सांगतो की आत्मस्थिती ही परिपूर्ण आहे. ती परिपूर्ण असल्यामुळं न किंचित वांछिती, भारतीय भक्तिसूत्रमध्ये आहे, न किंचित वांछिती, काही इच्छा राहत नाही. तृप्तो भवती, स्तब्धो भवती, मत्तो भवती, आत्मारामो भवती. तो तृप्त होऊन जातो. काय उण्या मा पांडुरंगा पाहिजे, वृद्धी सिद्धी ठाई ओळख होती. कोण पाहे सुखा नाशिवंताकडे, तृष्णेचे बापडे नव्हे. स्वर्ग सुखाची केली पावटणी, पाप पुण्य दोन्ही ओलांडले. तुका म्हणे खरा दिले वैकुंठ, वसविली पेट वैष्णवांची. अहो विचार करा ना तुम्ही. ते म्हणतात काय उण्या मापा पांडुरंगाबाई, पांडुरंगाबाई आम्हाला काय उणं नाहीच आहे. एका अभंगात त्यांनी फार सुंदर गोष्ट म्हटलेली आहे. पांडुरंगाच्या समोर गेल्यानंतर त्याला भीती वाटते ना, की आता हा काय मागेल. आपण गेल्यानंतर त्यांना देवाला भीतीच वाटते. आम्ही मागू ऐसे नाही तुझं पाठी. तुकाराम महाराज त्या पांडुरंगाच्या पुढे जाऊन म्हणतात आम्ही मागू ऐसे नाही तुझं पाठी, जरी तू भीतोची पांडुरंगा. अरे तू भीतोच, आम्ही आल्यानंतर, आपण गेल्यानंतर भीतोच. पण तुकाराम महाराज गेल्यानंतर तरी तुला असं वाटतं काय, तुझा आहे तुला ठावे, तुझ्या एका नामे धावामे. अरे तुला माहितीच आहे तुझ्या एका नामाने मी तृप्त झालेला आहे. वृद्धी सिद्धी हे तुझे भांडवल आहे. हे तो फोल आम्हा भक्ती पुढे, की वृद्धी आणि सिद्धी हे तुझं भांडवल आहे हो, ते आम्हाला फोल भक्ती पुढे. तुका म्हणे जाऊ वैकुंठी चालत, म्हणजे वैकुंठाला चालत जाऊ, वसवू तिथे पेट वैष्णवांची. इथपर्यंत त्यांच्यामध्ये ताकद निर्माण झालेली आहे. याचं कारण काय, अनपेक्षा, सुचिर दक्ष, कुठलीही अपेक्षा काय नाही. महाराजांनी ते बघा संपूर्ण जीवनामध्ये ती गोष्ट बाळगलेली होती की कुठलीही कशा प्रकारची अपेक्षा नव्हती. शिष्याची भीड धरून बोलणारा सद्गुरू मी नाही. ज्यावेळी ते ज्ञानेश्वर महाराजांनी ते भिंत चालवली वगैरे, ते सगळे चमत्कार खोटे आहेत असं म्हटल्यानंतर गुरुदेव रडायला लागले. आणि कोणतरी जाऊन सांगितलं की रामभाव रडायला लागलाय. हो रामभाव रडताय, तुम्ही ते म्हटला ते चमत्कार खोटे आहेत म्हणून. तर त्याच्यावरती ते म्हटले की शिष्याची भीड धरून बोलणारा सद्गुरू मी नाही. म्हणजे एवढी निस्पृहता त्यांच्याकडे होती हो. कुणाची चाटुगिरी करणे, काहीतरी करणे, सोशल मीडियावरती कसं जाता येईल, युट्यूबवर कसला असे मार्गडच काय नव्हती. आज जे सगळा जो परमार्थ जो चाललेला आहे तो दिखाव्याचा परमार्थ, दिखाव्याचा परमार्थ. अंतरी संसार भक्तिबाह्यात्कार म्हणून हे अंतर तुझे पाहिजे. म्हणजे काय की सगळं दिखाव्याचं झाल्यामुळे काय झालंय की अंतरस्थिती बाळण्यासाठी जे काय वैराग्य लागतं, जे काही विवेक लागतो, ती कुठलीच गोष्ट नाही आणि ती साधना पण नाही आहे. आणि त्याच्यामुळे ही लक्षणं बघताना ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की येथे कारण अंतरस्थिती, अंतरी जे पाहिजे निवृत्ती, अंतर लागले भगवंती तोची साधू, की ज्याचं अंतःकरण भगवंताच्या नामामध्ये गुंतून गेलं, त्याच्या ध्यानामध्ये गुंतून गेलं, तीच व्यक्ती साधू होऊ शकते. आणि त्यामुळं आपण विचार केला पाहिजे की आपल्याला साधू व्हायचंय का संधी साधू व्हायचंय. बहुतेक वेळाला आपल्याला संधी साधूच व्हायचं असते हो. त्यामुळे तर आपण ते त्या ह्याच्यामध्ये घुसलेलो असतो. तर इथं नेमकं त्यांनी सांगितलेलं आहे की अंतरस्थिती लागली पाहिजे आणि केवळ तेवढ्यासाठी अंतरस्थिती निर्माण व्हावी म्हणून हा श्रावणाचा साधन सप्ताह असतो. महाराजांची इच्छा होती की 1 महिना का होईना तुम्ही इथे येऊन राहा आणि जो नेम सकाळपासून संध्याकाळपर्यंत आहे तो करत राहा, जे काही मिळेल ते खावा. आज ती परिस्थिती नाही आहे. आज परिस्थिती अशी आहे की आठवड्यातून 3 वेळा मिष्टान्न दिलं जातं. सकाळी चहा, नाश्ता, दुपारी चहा, किती वेळा 2 वेळाचं जेवण, एवढं सगळी रेलचेल महाराजांनी करून ठेवलेली आहे. तर अपेक्षा एवढीच आहे आपल्याकडनं की आपली अंतरस्थिती वाढली पाहिजे. आणि त्यासाठी एकच एक गोष्ट करायला लागते की ठाईची बैसुनी करा एकचित्त, आवडी अनंत आळवावा. हे एक ठिकाणी बसून शांतपणे ते करता करता ती स्थिती, जी अवस्था आपल्याला प्राप्त होईल आणि तशी अवस्था आम्हाला त्यांनी प्राप्त करून द्यावी, तशी बुद्धी त्यांना द्यावी, आम्हाला द्यावी, अशी त्यांच्या चरणी प्रार्थना करून आजचे हे वाक्पुष्प त्यांच्या चरणी अर्पण करूया. हरिओम तत्सत.
राजाधिराज सद्गुरुनाथ महाराज की जय.